नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता। या पेपरमधील परिसर अभ्यास या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता आपण 10 नोव्हेंबरला झालेला जो महा TET पेपर क्रमांक 1 आहे त्यामधील परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहूयात। तत्पूर्वी तुम्ही जे या अगोदर जे ओल्ड पेपर झालेले आहेत परिसर अभ्यासाचे मागील 8 वर्षाचे पेपर तुम्ही आपल्या जे आपलं ॲप आहे या ॲपमध्ये जाऊन सोडवू शकता, त्याचे व्हिडिओ बघू शकता। ठीक आहे, तर तुम्ही ओएसिस करियर पॉईंटचं ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ॲप ॲपची लिंक तुम्हाला दिलेली आहे। तर प्रश्न आहे बघा, मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? प्रभाकर, ज्ञानोदय, दर्पण, इंदुप्रकाश। तर आपल्या सर्वांना पाठ असणारा प्रश्न आहे। मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र आहे दर्पण। बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं होतं 1832 मध्ये, 6 जानेवारी 1832। आजही आपण तो दिवस मराठी वृत्तपत्र दिन म्हणून साजरा करतो आणि बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे आपण संबोधतो। याचा संदर्भ वर्ग 10वीचा इतिहासामध्ये येऊन गेलेला आहे। तरी पण जनरली आपल्याला बाकीचे वृत्तपत्र आहेत त्यांबद्दल पण माहिती आहे। तसं त्याच पेजवर, इतिहासाच्या पेजवर तुम्हाला हे वृत्तपत्र देखील मिळतील। जसं प्रभाकर 1841 मध्ये सुरू केलं भाऊ महाजन यांनी, याच प्रभाकरमधून लोकहितवादींनी शतपत्रे लिहिली होती। ज्ञानोदय हे 1842 मध्ये अमेरिकन मराठी मिशननं सुरू केलेलं वृत्तपत्र होतं, ज्यामध्ये पहिल्या वेळेस चित्र छापायला सुरुवात जी झाली ती हे ज्ञानोदय वृत्तपत्रातून सुरू झाली होती। त्यानंतर इंदुप्रकाश हे विष्णू परशुराम पंडितांनी 1862 मध्ये सुरू केलेलं होतं। ठीक आहे, ही सुद्धा माहिती तुम्ही जनरली बुकमध्ये लिहून घ्या, कारण जर तुम्हाला त्या टाईपचा प्रश्न आला तर निश्चितपणे मदत होईल। त्यानंतर विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? आज्ञारी, अवेस्ता, सिनगॉग, विहार। तर गटात न बसणारे ना, म्हणजे काहीतरी 3 मध्ये साम्य आहे, तर अवेस्ता हे गटात बसणार नाही, कारण अवेस्ता हा पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे। ठीक आहे, आणि बाकीचे हे विविध धर्माची प्रार्थनास्थळ आहेत। जसं आज्ञारी पारशी धर्मीयाचं प्रार्थनास्थळ आहे, सिनगॉग हे ज्यू धर्मीयांचं प्रार्थनास्थळ आहे, विहार हे बौद्ध धर्मीयांचं प्रार्थनास्थळ आहे। म्हणजे 3, 4 आणि आज्ञारी म्हणजे पहिलं हे प्रार्थनास्थळ आहेत आणि अवेस्ता हा धर्मग्रंथ आहे पारशी धर्मीयांचा, म्हणून हे वेगळं आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। संदर्भासाठी तुम्ही वर्ग 6वीच्या इतिहासामध्ये याबद्दलची माहिती आलेली आहे। त्यानंतर खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकांचे वैशिष्ट्य कोणते आहे? ठीक आहे, कोकणातील दशावतारी नाटकांचं वैशिष्ट्य प्रायोगिक नाटकाचा प्रकार आहे का? हा नाही। कोकणातील दशावतारी नाटक जे आहे ना, तर हे एक लोकनाट्याचा प्रकार आहे। ठीक आहे, सुगीनंतर गोव्यात आणि कोकणामध्ये ही नाटकं सुरू होतात। नाटकातील बहुतेक भाग गद्यमय असतो, हे पण रॉंग आहे, कारण तो पद्यमय असतो। त्यानंतर नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते, हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे। नाटकातील पात्रांची रंगभूषा व वेशभूषा आधुनिक असते, रॉंग, साहजिकच रॉंग आहे। 3 जर बरोबर आहे तर चौथं आपोआप रॉंग ठरतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे दशावतारी नाटकाबद्दल व्यवस्थित माहिती देतं, म्हणजे तेच त्याचं वैशिष्ट्य असणार आहे। तुम्ही जर 10वीचा इतिहास बघितला नवीन, तर त्यामध्ये याबद्दल डिटेलमध्ये आलेलं आहे, तो तुम्ही बघून घेऊ शकता। त्यानंतर नेक्स्ट, छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश डॅश तर तोरणा किल्ल्यास डॅश डॅश हे नाव दिलं। रायरी काबीज केल्याच्यानंतर लगेच आपल्याला कळतं की रायरीचा म्हणजे तो रायगड आहे, म्हणजे रायगड आता बघा पर्याय 1 मध्ये आहे, इथं 3 मध्ये पण आहे। ठीक आहे, आणि नंतर तोरणास प्रचंडगड दिले, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे। त्यानंतर
खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधान कोणती? तर महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत, बरोबर आहे. आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला, हे पण बरोबर आहे. गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये काही पदांचे लेखन केले, सी पण बरोबर आहे. म्हणजे ए बी सी हे तीनही पर्याय योग्य आहेत, म्हणून आपण 4ची निवड करूया ज्याच्यामध्ये आपल्याला ए बी सी योग्य असं म्हटलं आहे. ठीक आहे, तर ह्या तीनही विधानं संत नामदेव यांच्याबाबत योग्य आहेत. तुम्ही याचा संदर्भ वर्ग 4थी त्याचबरोबर वर्ग 7वीच्या इतिहासामध्ये येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला त्याबद्दल अजून एक्स्ट्रा ज्या पेजवर माहिती आली ना त्या इतिहासाच्या, तर त्यांची एक प्रतिज्ञा होती की नाचो कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा संत नामदेवांनीच पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली होती. हा सुद्धा थोडासा संदर्भ तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा तुम्ही तसं लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला तसा येणाऱ्या एक्झामसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट, छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे? आता तुम्ही बघा, छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्याला वर्ग 4थीला आहे, त्यानंतर वर्ग 7वीला आहे, आणि ते अष्टप्रधान मंडळाचा जो टेबल आहे त्यावर आधारित त्यांनी तो प्रश्न विचारला आहे. काय म्हणले ते की मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे? तर पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम मंत्र्यांकडे असायचे, आणि तत्कालीन वेळेस मंत्री या पदावर काम करणारे होते दत्ताजी त्र्यंबक वाकनीस. त्यानंतर सरकारी आज्ञा पत्र सांभाळण्याचं काम कोण करायचं? सचिव करायचे. कोण करायचं? सचिव. कोण होते सचिव? तर सचिव होते अण्णाजी दत्तो. त्यानंतर राज्याचा जमा खर्च पाहण्याचं काम कोण करायचं? अमात्य. कोण होते अमात्य? तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार. परराज्याशी संबंध ठेवणे याच्याशी संबंधित होते सुमंत. कोण होते सुमंत? रामचंद्र त्रिंबक डबीर. ठीक आहे, हा पण थोडासा संदर्भ तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर केंद्र सरकारने सुरू केलेली खडूफळा मोहीम योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? खडूफळा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, आपण जिला म्हणतो ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, तर ती संबंधित आहे प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भानं. प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भानं ती आहे. ठीक आहे, त्याचा थोडासा एक्स्ट्रा माहितीसाठी जे 1986चं शैक्षणिक धोरण आहे, या धोरणानुसार ती ती जी योजना आहे ती सुरू केली. 1986-87 मध्ये 7व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत तिची अंमलबजावणी करण्यात आली. काय होतं मुख्य उद्दिष्ट तिचं? की किमान भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे प्राथमिक शिक्षणात म्हणजे शाळेसाठी. त्यानंतर जोड्या जुळवायच्या आहेत, तर जोड्या जुळवायचा बघा कोसबाड प्रकल्प. कोसबाड प्रकल्प माहिती आहे आपल्याला की कोसबाडच्या टेकडीवर त्यांचं पुस्तक अनुताई वाघांचं पालघरमध्ये त्यांनी तो प्रकल्प सुरू केला होता, म्हणजे एचं 3. त्यानंतर शारदा सदन हा इतिहासाचा संदर्भ पंडिता रमाबाई, सेवा सदन रमाबाई रानडे, आणि महिला दक्षता समिती प्रमिला दंडवते. 9वीचं जे बुक आहे ना इतिहासाचं, त्याच्यामध्ये याचे संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे आपण जर पर्याय क्रमांक 3ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या ज्या आहेत त्या बरोबर येणार आहेत. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? ग्रामपंचायत सदस्य सर्वांना पाठ आहे. तुम्हाला ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून उभं राहायचं आहे तर तुमचं वय वर्ष 21 पाहिजे. नागरिक शास्त्राच्या बुकमध्ये तुम्हाला येऊन गेलेलं आहे. म्हणजे साधारण बघा, आपल्याला 5वी ते किमान 10वीचे बुकचा अभ्यास करावा लागणार आहे. इतिहास, भूगोल, त्यानंतर विज्ञान या बुकचा अभ्यासच करावा लागणार आहे. तुम्ही जर पाहिलं तर सर्व 5वी ते 10वी असं आता राहिलं नाही की पेपर 1चे म्हणजे 8वीच्या खाली आहे किंवा 6वीच्या खाली. म्हणून तुम्ही दोनही सामाजिक शास्त्राचाही आणि परिसर अभ्यासाचाही अभ्यास करताना आपल्याला 5 ते 10 पर्यंत जी बुक्स आहेत ती अभ्यासावीच लागणार आहेत. ठीक आहे, हे एकदम इझी होता क्वेश्चन. 21 वर्ष पाठ आहे. लोकसभा हे डॅश डॅश सभागृह आहे तर ते कनिष्ठ सभागृह आहे. ठीक आहे.
कारण वरिष्ठ आहे तर मग राज्यसभा आहे, किंवा कायमस्वरूपी पण राज्यसभा, त्याला कायमस्वरूपी म्हणण्यापेक्षा आपण स्थायी म्हणू. ठीक आहे. इथं लोकसभा विचारलं म्हणून लोकसभा काय आहे तर कनिष्ठ सभागृह आहे. त्यानंतर प्रश्न आहे भूदल जनरल तर वायुदल काय. ठीक आहे. हा पण जनरल नॉलेज सारखाच प्रश्न आहे की जो आपल्याला पाठ याच्यामध्ये कुठं सर्च करायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे की भूदलाचे प्रमुख जर जनरल आपण त्यांना म्हणतो, तर वायुदलाच्या प्रमुखांना काय म्हणतो तर एअर चीफ मार्शल म्हणतात, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि मग जे आता राहिलेलं एक दल आहे नौदल, तर नौदलाच्या प्रमुखाला ॲडमिरल म्हणतात. हे पण थोडंसं लिहून घ्या. त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात तर लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, म्हणजे ABC असं आपल्याला निवडावं लागणार आहे. त्यानंतर गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती. गट पर्वताबाबत तर एक ओळी दिलेल्या आहेत बघा. गट पर्वताचा माथा टोकदार असतो, तर हे रॉंग आहे, कारण गट पर्वताचा माथा जो काय आहे तो सपाट असतो. तुम्ही पाहिला ना तो असा गट पर्वत आपल्याला असा आकृती आहे बघा. तुम्ही जर वर्ग 9वीच्या जर भूगोलमध्ये पाहिलं, वर्ग 9वी भूगोल, तर याच्यामध्ये आकृतीसहित तुम्हाला स्पष्टीकरण जशाच्या तशा ओळी आलेल्या आहेत की गट पर्वताचा माथा हा टोकदार असतो का नाही, तर तो कसा असतो सपाट असतो. सपाट असतो म्हणजे हे रॉंग आहे, म्हणजेच हेच विसंगत आहे. म्हणजे पर्याय एकच उत्तर आहे. कारण गट पर्वताचे उतार तीव्र असतात का तर हो. गट पर्वताचा उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो, यस, म्हणून त्याला ब्लॉक माउंटेन असं सुद्धा म्हणतात. गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे 2, 3 आणि 4 बरोबर आहे, पहिलंच बरोबर नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आपल्या भारताचा जर संदर्भ घेतला तर मेघालय पठार हे गट पर्वताचं उदाहरण आहे, किंवा ब्लॅक फॉरेस्ट युरोपमधला हे सुद्धा गट पर्वताचं उदाहरण आहे. त्यानंतर जागतिक स्थान निश्चिती प्रणाली, ज्याला आपण GPS असं म्हणतो, या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो तर GPS मध्ये, ज्याला आपण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असं म्हणतो, त्याच्यामध्ये अक्षवृत्त व रेखावृत्ताचा वापर करण्यात येतो. म्हणजे GPS बरोबरच गुगल मॅप असेल, विकिमॅपिया असेल, तसेच इस्रोचं जे भुवन आहे संगणकीय नकाशा तयार करण्याची जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये सुद्धा, म्हणजे कशामध्ये इस्रोच्या भुवनमध्ये, हे वाटलंच तुम्ही लिहून घ्या. त्याचबरोबर विकिमॅपियामध्ये, गुगल मॅपमध्ये आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीममध्ये सुद्धा अक्षवृत्त आणि रेखावृत्ताचा यूज केला जातो. तुम्ही जर याची माहिती जर बघितली तर वर्ग 6वीचा प्रश्न आहे बघा. वर्ग 6वीच्या भूगोलामध्ये तुम्ही प्रकरण जे आहे आपलं पृथ्वी आणि वृत्ते नावाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला याची माहिती मिळून जाईल. त्यानंतर थंड प्रदेशातील बर्फ हे डॅश डॅश नसते. एकसंध, भरीव, भुसभुशीत, पारदर्शक. तर थंड प्रदेशातील बर्फ हे नसते म्हटले. थंड प्रदेशातील बर्फ हे भुसभुशीत नसते. कारण भुसभुशीत कोण असते, हिम असते. भुसभुशीत हिम असते, म्हणजे भुसभुशीत पण असते आणि अपारदर्शक असतं. अपारदर्शक हिम. कारण हिमाचे थरावर थर साचून मग बर्फ तयार होतो. हिमाचे थरावर थर साचून तो बर्फ तयार होतो. मग बर्फ हा एकसंध असतो का हो. भरीव असतो यस. पारदर्शक असतो हो. म्हणजे बर्फाबद्दल 1, 2 आणि 4 हे बरोबर माहिती सांगतात, पण भुसभुशीत हे बर्फाचं वैशिष्ट्य नाही, म्हणून नसते म्हणलं म्हणून भुसभुशीत नसते. हे थोडंसं संदर्भ लक्षात घ्या. वर्ग 9वीमध्ये खूप डिटेलमध्ये, वर्ग 9वीच्या बुक्समध्ये तुम्हाला याचा संदर्भ पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट, सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. हायड्रोमीटर,
यस. बघा, सागर जलाची क्षारता आपल्याला 3 उपकरणाद्वारे वापरता येते. हायड्रोमीटर एक आहे, त्यानंतर रिफॅक्टोमीटर एक आहे. रिफॅक्टोमीटर, त्यानंतर सॅलिनोमीटर, रिफॅक्टोमीटर आणि हायड्रोमीटर याद्वारे सागर जलाची क्षारता मोजता येते. ठीक आहे. तर हा झाला आपल्याला प्रश्नाच्या उत्तर संदर्भानं, कारण आपले तिन्ही पण सागर जलाची क्षारता मोजण्याचे एकक आहेत. पण पर्यायामध्ये जे दिले, जसं बॅरोमीटर हा वातावरणीय दाब मोजतात, थर्मोमीटर तापमान मोजतात, ॲनिमोमीटर वाऱ्याचा वेग मोजतात. ठीक आहे, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर उद्योगांचे सामाजिक दायित्व खालील पर्यायापैकी कोणती बाब दिसून येते? कामगारासाठी प्रोव्हिडंट फंडची तरतूद, कंपनी कराचा भरणा करणे, कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे, कामगारांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू करणे. तर उद्योगाचे सामाजिक दायित्व हे कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे. अलीकडे म्हणजे मागच्या वर्षी किंवा दरवर्षी तुम्ही ज्यावेळेस अर्थसंकल्प वगैरे असतात त्यावेळेस तुम्ही ही चर्चा ऐकतात CSR फंडाची. मात्र हे फार म्हणजे मागच्या 9 ते 10 वर्षामध्ये ही CSR फंडाची संकल्पना येऊन गेलेली आहे. तुम्ही जर 8वीचा भूगोल बघितला तर त्याच्यामध्ये हा संदर्भ येऊन जातो, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतो. CSR म्हणजे काय? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हा कायदाच केला होता 2013मध्ये, कंपनी कायदा, ज्याचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अजून डिटेलमध्ये काय आहे की ज्या उद्योगाचं निव्वळ मूल्य 500 कोटी व अधिक आहे, किंवा ज्याची उलाढाल 1000 कोटी व अधिक आहे, किंवा ज्यांचा नफा 5 कोटी व अधिक आहे, अशा उद्योगांना नफ्याच्या 2% रक्कम आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय विकासासाठी खर्च करावी लागते. त्यालाच आपण काय म्हणतो? CSR फंड. ठीक आहे. तर तो तुम्ही संदर्भ 8वीच्या भूगोलमध्ये बघून घ्या आणि त्याच्या आजूबाजूचे सर्वच वाचून घ्या, कारण आपल्याला ते येणाऱ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असू शकते. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय. हे खूप साऱ्या तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये येईल, जॉग्राफीमध्ये येईल, हे तुम्हाला आणि आलेलंच आहे. 5वी ते 10वीपर्यंत तुम्हाला खूप वेळा माहिती आहे, पाठ आहे आपल्या. हे बघा काय म्हणतात ते, की संघटनेचे नाव आणि मुख्यालय यांची योग्य जोडी ओळखा. युरोपीय संघ जिनिव्हा हे रॉंग आहे, कारण युरोपीय संघाचं मुख्यालय जे आहे ते ब्रुसेल्स या ठिकाणी आहे, बेल्जियममधलं. जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा हे बरोबर आहे, म्हणजे हेच उत्तर असणारे पर्याय 2. कारण सार्कचं मुख्यालय जकार्ताला नाही आहे, सार्कचं मुख्यालय काठमांडूला आहे, आणि आसियानचं मुख्यालय काठमांडूला नाही आहे, आसियानचं मुख्यालय जकार्ताला आहे. ठीक आहे. म्हणजे 1, 3 आणि 4 रॉंग आहे. बरोबर काय आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? विशेष गरजा असलेली साहजिकच 6 ते 18 पर्याय क्रमांक 3. तुम्ही जर म्हणजे शिक्षणविषयक अधिनियम 2009मध्ये याचा संदर्भ येतो, आणि अलीकडं शैक्षणिक धोरण म्हणजे NEP 2020मध्ये सुद्धा याचा संदर्भ येतो. त्यानंतर नदी आणि उपनदी यांचा अयोग्य पर्याय. अयोग्य म्हणतात हां. सिंधू नदी रावी, सिंधूची रावी उपनदी आहे का? यस. गंगा कोसी, यस. कृष्णा ब्रह्मपुत्रा नाही. कृष्णा आणि ब्रह्मपुत्रा, कृष्णा स्वतंत्र आहे आणि ब्रह्मपुत्रा स्वतंत्र आहे, मग हाच अयोग्य आहे, म्हणजे हेच उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तापी गिरणा, यस. म्हणजे 1, 2, 4 या पर्यायामध्ये नदी आणि तिच्या उपनद्या आहेत. इथं मात्र ह्या दोनही नद्या कशा आहेत? पर्याय 3 मधल्या स्वतंत्र आहेत. कृष्णा ब्रह्मपुत्रेची किंवा ब्रह्मपुत्रा कृष्णेची असं काही उपनदी नाही आहे, म्हणून या स्वतंत्र आहे, म्हणून हेच काय आहे? अयोग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? मॉम, मार्स ऑर्बिट मिशन, मंगळ स्पेस यान.
तर मंगळयान हे वर्ग 5वीचा जो परिसर अभ्यासाचं बुक आहे, वर्ग 5वीचं परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला जनरली माहीत पाहिजे की याला काय संबोधलेलं आहे, मॉम या नावानं संबोधलेलं आहे, ज्याला मार्स ऑर्बिट मिशन असं देखील म्हणतात. जनरली तारखा लक्षात ठेवा. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळाकडे हे यान झोपवलं होतं आणि नंतर म्हणजे तो 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळ ग्रहाच्या भोवती म्हणजे मंगळाच्या कक्षेमध्ये ते प्रस्थापित झालं होतं. या थोड्याशा डेटसुद्धा तुम्ही नोंद करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट, या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते. तर उभयचर वनस्पती थोडक्यात कोणाला म्हणतात, तर उभयचर वनस्पती म्हणतात ब्रायोफायटा गटाला. ज्या अबिसपत्रीचे 3 गट आहेत बघा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि अँजिओस्पर्मी ह्या ज्या आहेत ना, अँजिओस्पर्म हे आवृत्तबीजी आहेत, ज्यांना काय फुलं आहेत, फळं आहेत, बिया आहेत, ते स्वतंत्र गट आहे यांचा. परंतु अबिसपत्रीचे 3 गट, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आता आपण प्रश्नाकडे जा, काय म्हणले उभयचर वर्ग कोणता आहे उभयचर, तर तो आहे ब्रायोफायटा. आता का, कारण थॅलोफायटास ज्या आहेत, ज्यांना आपण शैवाल म्हणतो, ह्या जनरली पाण्यामध्ये येतं. थॅलोफायटास प्रामुख्यानं पाण्यामध्ये येतात. त्यामध्ये टेरिडोफायटा ज्या आहेत ह्या जनरली जमिनीवर येतात आणि टेरिडोफायटामध्ये संवहनीभूती विकसित असतात. ते जे काही नेचर वर्गातल्या वनस्पती आहेत, फन्स, ह्या सगळ्या टेरिडोफायटा आहेत. ओके. आणि ब्रायोफायटा काय आहेत, ओलसर जमिनीत येतात, थोड्याशा पाण्यात येतात आणि जमिनीवर पण येतात, कोरड्या जमिनीवर पण येतात. म्हणजे म्हणून ह्या काय म्हणायला उभयचर ना, दोन्हीकडे येतात, पाण्यामध्ये येतात जमिनीवर बी येतात. म्हणून उभयचर गटातल्या वनस्पती कोणत्या, तर ब्रायोफायटा असं उत्तर आपण घेतलेलं आहे. वर्ग 9वीमध्ये क्लिअर कटच दिलेलं आहे त्यांनी, जशीला तशी वळ दिली. वर्ग 9वीचं जर तुम्ही सायन्स बघितलं ना, सायन्स वर्ग 9वीच्या सायन्समधून हा प्रश्न त्यांनी क्रिएट केलेला आहे. त्यानंतर तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता. तडित रक्षक हे जे आपण वीजरोधक यंत्र म्हणून त्याला आपण साध्या सरळ भाषेमध्ये घरावर लावतात बघा, हे तडित रक्षक. 7वीच्या सायन्समध्ये, वर्ग 7वीच्या सायन्स बुकमध्ये याच्या आकृतीसुद्धा दिलेली आहे तुम्हाला. आता ते काय म्हणतात की नसणारा पर्याय बघा, तांब्याची लांब पट्टी असते का त्याला, हो. लोखंडी पत्र्याला जोडलेले दुसरे पट्टीचे टोक, रॉंग आहे, नाही. लोखंडी पट्ट्याला नसतं. काय असतं, समजा उदाहरणार्थ आता ही एक इमारत आहे, ही एक इमारत आहे आणि इथं ते यंत्र आहे. एक टोक वरती असतं, इमारतीच्या सर्वात भागावर याचं एक टोक असतं आणि दुसऱ्या भागावर एक टोक जमिनीच्या आत पार बिडाच्या जाड पत्र्याला, जे बीड असतं ना त्या बिडाच्या जाड पत्र्याला एक टोक जमिनीच्या आत लावलेलं असतं. म्हणजे लोखंडी पत्र्याला नाही, बिडाच्या पत्राला असं पाहिजे होतं. मग हे रॉंग आहे, म्हणून हेच उत्तर आहे आपलं. कारण कोळसा व मीठ घालून जमिनीच्या खड्ड्यातील उभा केलेला जाड पत्रा हे बरोबर आहे. तांब्याच्या पट्टीच्या वरच्या टोकाला भाल्याप्रमाणे आगरे हे बी बरोबर आहे. पहिलं पण बरोबर आहे. रॉंग कोणी 2, लोखंडी पत्राऐवजी दुसरं टोक ऐवजी इथं जे दुसरं टोक असणार आहे हे लोखंडी पत्राऐवजी बिडाचा पत्रा असा तिथं संदर्भ येणं अपेक्षित आहे. या आकृती दिली ना वर्ग 7वीचं सायन्स, तुम्ही बघा लगेच तुम्हाला क्लिअर कट कळून जाईल. फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. या मागचं कारण कोणतं. जनरली आपणही फ्रीज उघडलं की आपल्याला जी पाण्याची बॉटल ठेवलेली असते ना, किंवा जी काही तुम्ही शीतपेय पिता ना, तर त्याच्या बाजूवर तुम्हाला असे थेंब 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 पाण्याचे साचलेले दिसतात. तर या मागचं कारण कोणतं आहे, तर ते आहे संघनन. तर संघनन काय, वाफेचं जे काही वाफ होती त्या फ्रीजमध्ये तिचं तापमान कमी झाल्यामुळं काय झालं, पाण्यात रूपांतर झालं त्याचं, त्याला म्हणतो आपण संघनन. किंवा तुम्हाला जर संघनन माहीत नाही पण बाकीचे पर्याय माहिती आहे, जसं बाष्पीभवन म्हणजे काय, पाण्याचं वाफेत रूपांतर ना, पाण्याचं वाफेत रूपांतर म्हणजे इथं तर पाणी दिसतच नाही आहे, म्हणजे हे उत्तर होणारच नाही. संप्लवन म्हणजे काय, स्थायूचं तापमान वाढलं की डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं स्थायूचं, म्हणजे
ते काय कपूर वगैरे जे आहे ना ते संप्लवनचं उदाहरण आहे. आणि विलयन म्हणजे काय, तर स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर, जसं बर्फाचं पाणी होणं. तर इथं बी त्याचा संदर्भ येत नाही. स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होते त्याचा संदर्भ येत नाही. इथं वायूचं द्रवात, मग ते संघननच असणार आहे. ठीक आहे. तुम्ही वर्ग 10वीचं जे सायन्स आहे ना, त्या वर्ग 10वीच्या सायन्समधल्या उष्णता नावाचं जे चॅप्टर आहे, तर त्या चॅप्टरमध्ये तुम्ही संगणनाबद्दल बघा. म्हणजे हे उदाहरण संगणनाचे. संगणनाचे अजून 2 बी उदाहरण लक्षात ठेवा. जसं तुम्ही सकाळी गवतावर बघता ना पाण्याचे थेंब, किंवा झाडाच्या पानावर, किंवा गाडीच्या काचेवर तुम्ही पाण्याचे थेंब बघता, ही संगणनाचीच उदाहरणं आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? भौतिक, रासायनिक, आवर्ती, अनावर्ती. तर गरम केलेलं तूप थंड झालं, वर घट्ट होतं, आणि तेच घट्ट तूप जर आपण परत गरम केलं तर परत काय होईल, ते म्हणजे परत पातळ होईल. परत थंड केलं तर ते घट्ट होईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसेच राहिले, आणि कुठलाही नवीन पदार्थ त्याच्यामध्ये जर झाला नाही तर तो भौतिक बदल आहे. लक्षामध्ये तो भौतिक बदल आहे. मात्र रासायनिक बदल म्हणजे असा बदल की मूळ पदार्थाचं गुणधर्म पण बदलतो आणि एक नवीनच पदार्थ क्रिएट होतो. जसं लोखंडाचं गंजणं, दुधाचं दही होणं, प्रकाश संश्लेषण, अभिक्रिया. तर हे रासायनिक बदलाचे उदाहरण आहेत. आवर्ती बदल म्हणजे कोणता, तर काही बदल हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. जसं भरती ओहोटी हा आवर्ती बदल आहे. घड्याळाच्या काट्याचं फिरणे हा आवर्ती बदल आहे. अनावर्ती बदल काय आहे? आवर्ती बदलाच्या विरुद्ध एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. झाला तरी दोन्हीमधील कालावधी एकसारखा नसतो. उदाहरणार्थ पूर आला नदीला आपल्या शहरामधल्या, आता कधी येईल सांगता येईल का? तर निश्चित दर पुढच्या वर्षी येईलच का? सांगता येत नाही. मग तो झाला अनावर्ती बदल. प्रश्न काय विचारला, गरम केलेलं तूप थंड झाल्यावर घट्ट होतं, तर हा फक्त भौतिक बदल आहे. याच्यामध्ये कुठलाही नवीन पदार्थ तयार झाला नाही किंवा त्या तुपाचे गुणधर्म बदललेले नाहीत. ठीक आहे. म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. तुम्ही याची 4ही बदलाबद्दल माहिती तुम्ही 8वीच्या सायन्समध्ये आलेली आहे. विविध ऊर्जेची रूपे व उदाहरणे योग्य जोड्या जुळवा. तर गोट्यांचा खेळ, आपल्याला आता ताकदीनुसार गोट्या माराव्या लागतात ना, म्हणजे गतीज ऊर्जा आहे, म्हणजे 1चा 3 आहे, Aचा 3. त्यानंतर गलोल, गलोलनं आपण ते दगड वगैरे मारतो ना गलोल, तर ते गलोल म्हणजे आता गलोल फक्त म्हटलं आहे, ते मारलं नाही आहे, फक्त ते साधन आहे. तर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. ठीक आहे. ते असं असतं ना गलोल मारायचं, ते असं त्याला रब्बर असतो आणि ते दगड ठेवून ते मारू शकता. पण आत्ता या स्थितीमध्ये गलोलमध्ये काय आहे, तर ते आहे स्थितीज ऊर्जा. प्रकाश संश्लेषण, तर प्रकाश संश्लेषण आहे प्रकाश ऊर्जा, आणि वनवा पेटणे रासायनिक ऊर्जा आहे. ठीक आहे. तुम्ही ॲज इट इज वर्ग 6वीचं जे सायन्स आहे त्यामध्ये कार्य आणि ऊर्जा या नावाचं प्रकरण आहे. कार्य आणि ऊर्जा या नावाच्या प्रकरणातून त्यांनी ही जोडी विचारलेली आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 जर निवडला तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येणार आहेत. त्यानंतर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता. तर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जच्या दरम्यान, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता यामध्ये मुख्य 3 संकल्पना आहेत. एक म्हणजे जी ध्वनी ऐकू येते ना, म्हणजे मानव ऐकू शकतो ना, तर तिला आपण म्हणतो श्राव्य ध्वनी. म्हणजे हे श्राव्य ध्वनी आहे. 20 हर्ट्जपेक्षा कमी व 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी आपण ऐकू शकत नाही.
याच्या उलट काय 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स याच्या दरम्यानचा ऐकू शकतो. लक्षात घ्या, जास्त कन्फ्युजन व्हायचं नाही. प्रश्न काय विचारला, मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता, तर ती असते 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स या दरम्यान. तुम्ही वर्ग 9वीचं जर सायन्स बघितलं, वर्ग 9वीचं सायन्स बघितलं, ध्वनीचा अभ्यास नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. यामधल्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या बी एकदा बघून घ्या. म्हणजे बघा, 20 हर्ट्सपेक्षा कमी वारंवारतेचा जो ध्वनी आहे त्याला अवस्राव्य ध्वनी म्हणतात किंवा इन्फ्रा साऊंड म्हणतात. आणि 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक वारंवारतेचा जो ध्वनी आहे त्याला श्राव्यातीत ध्वनी किंवा त्याला अल्ट्रासाऊंड म्हणतात. हे बी थोडंसं नोंद करून घ्या. त्यानंतर रक्तपेशी व पशुचे रेत टिकून ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग होतो. H1N1 या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते, डेंग्यू, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, कोविड. हे तर कोरोना वेगळा आहे हा. त्यानंतर डेंग्यू पण नाही उत्तर, कारण डेंग्यू जो होतो तो ईडीसी इजिप्ती डासामार्फत पसरतो. ठीक आहे. आणि मुख्य जो व्हायरस आहे तो आहे डेन 1, 2, 3, 4, ते डेन रेंजमधले व्हायरस आहेत. त्यानंतर बर्ड फ्लू जो होतो तो H5N1 या विषाणूमुळे होतो. ठीक आहे. म्हणजेच उत्तर काय असणार आहे, स्वाईन फ्लू. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही. शेवटीला नाही म्हणतात हा, ते शेवटीला नाही म्हणतात. तर मादक पेय तयार करण्यासाठी लॅक्टोजचा यूज केला जात नाही, कारण सॅक्रोमायसिस किण्व ही प्रोसेसच्या अगोदर ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज तर लागतंच. कारण ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज आपल्याला माहिती आहे दोन्ही काय मोनोसॅकराइड आहे, शर्करा आहेत. पुढे याचा उपयोग आपल्याला अल्कोहोलिक किण्वन प्रक्रियेमध्ये येतो. म्हणजे तीनही महत्त्वाचे येतं मादक पेय तयार करण्यासाठी. मग कोण नाही, लॅक्टोज. लॅक्टोज म्हणजे ते दुग्धजन्य पदार्थाच्या संदर्भानं दही वगैरे त्याच्यामध्ये असतं. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपण जो 2024मध्ये TET पेपर क्रमांक 1 झाला होता त्या पेपरमधील परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहिले. आपण 2013 ते 2024पर्यंत झालेल्या सर्व पेपरचे TET पेपर क्रमांक 1 मधले परिसर अभ्यासाचे प्रश्न ॲनालाइज केले. जर तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे असतील ॲपमध्ये तर तुम्ही ॲपमध्ये पण ओल्ड क्वेश्चन सोडवू शकता. त्याचबरोबर आपण सराव पेपर पण बनवलेले आहेत काही विषयाचे. म्हणजे मानसशास्त्राचे तयार आहेत सराव पेपर, मराठी व्याकरणाचे तयार आहेत, इंग्लिशचे व्याकरणाचे तयार आहेत. ते तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये जाऊन सोडू शकता. आणि काही विषयाचे ओल्ड पेपरसुद्धा तुम्ही सोडवू शकता. तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरमध्ये सर्च करा ओएसिस करिअर पॉईंट आणि हे आपलं ॲप डाउनलोड करून तुम्ही TET CTT या टॅबमध्ये जाऊ शकता. त्याचबरोबर हे जे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत यांनासुद्धा जॉईन व्हा. तिथेसुद्धा आम्ही तुम्हाला TET त्याचबरोबर TIT, CTET, सेट, नेट या परीक्षेबद्दल माहिती प्रोव्हाइड करत असतो. आपले जे मित्र आहेत TETची तयारी करतात त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.